श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे. तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे. तर आता उन्हाळ्याचा तडाखा जोरात जाणवतोय. तर आज मी तुम्हाला एक असं खास सरबताचे फायदे व त्याची योग्य अशी बनवण्याची रेसिपी सांगणार आहे, जे की शरीराला उष्णतेपासून वाचवतं, पचन सुधारतं, त्वचा ताजीतवानी ठेवतं आणि अगदी शरीर डिटॉक्स सुद्धा करतं. हो, तर आपण आज बघणार आहोत बडीशेप सरबताचे फायदे व बनवण्याची योग्य अशी रेसिपी. चला तर मग बघूया आरोग्यदायी फायदे व अगदी नैसर्गिक अशी बनवण्याची रेसिपी. तर पहिला फायदा म्हणजे उष्णतेपासून संरक्षण मिळते व शरीराला थंडावा सुद्धा मिळतो. बडीशेपमध्ये नैसर्गिक थंड गुणधर्म असतात. उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढतात, त्यामुळे त्वचा जळजळीत वाटू शकते, चक्कर येऊ शकते किंवा डोकेदुखी होऊ शकते. बडीशेप सरबत पिल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहते. ते बॉडी कूलंट म्हणून काम करतं. हे बडीशेपाचं सरबत लू पासूनही बचाव करतं, म्हणजे जो उष्णतेचा झटका येत असतो त्याच्यापासूनही बचाव करतो, जो उन्हाळ्यात विशेषतः दुपारी होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे बडीशेपाचे सरबत पिणे योग्य आहे. दुसरा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारतं. बडीशेपमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स पचनास मदत करतात. बडीशेप सरबत घेतल्याने अन्न सहज पचतं. गॅस, ॲसिडिटी, अपचन आणि पोट फुगण्यासारखा समस्यांपासून आराम मिळतो. यात असलेले संयुग हे पाचन संस्थेतील स्नायूंवर स्नेहीपणे काम करतं, त्यामुळे अन्नपचन सुलभ होतं. तिसरा फायदा म्हणजे तोंडाची दुर्गंधी कमी करतं. बडीशेपचा वापर पारंपरिकपणे तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी केला जातो. सरबत पिल्याने तोंडात ताजेपणा येतो. बॅक्टेरियाला मारणारे गुणधर्म असल्यामुळे ते तोंडाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पुढील चौथा फायदा म्हणजे डोळ्यांना थंडावा मिळतो. डोळ्यांवर उन्हाळ्यात उष्णतेचा परिणाम होतो. जळजळ होतात, डोळे लाल होणे, कोरडेपणा जाणवतो. बडीशेपमध्ये असलेले थंड गुणधर्म डोळ्यांच्या उष्णतेचा प्रभाव कमी करतात. काही जण तर बडीशेप पाण्यात उकळून ते गार करून डोळ्यांवर सुद्धा पट्ट्या ठेवतात. त्यामुळे बडीशेपाचा हा इतके सारे फायदे असल्यामुळे बडीशेप किंवा त्याचे जे सरबत आहे ते सेवन करणं फायद्याचंच आहे. पुढील फायदा म्हणजे डिहायड्रेशन टाळते. बडीशेप सरबत पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता भरून निघते. उन्हाळ्यात घाम जास्त येतो, त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स होण्याची शक्यता जास्त असते. बडीशेप सरबत शरीरात पाणी टिकवून ठेवण्यास आणि ऊर्जेचा स्तर कायम ठेवण्यास मदत करतं. पुढील फायदा म्हणजे डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे शरीरातले जे विषारी घटक आहेत ते सुद्धा बाहेर टाकतं. बडीशेपमध्ये डिटॉक्सिफाईंग एजंट्स असतात, जे शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढतात. यामुळे लिव्हर आणि किडनी यांचं कार्य सुधारतं. नियमित जर हे सरबत सेवन केलं तर त्वचेवरही त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. मुरूम कमी होतात, त्वचा उजळते किंवा चमकते. पुढील फायदा म्हणजे मानसिक शांतता मिळते व तणाव सुद्धा कमी होतो. बडीशेपमध्ये आरोमाथेरपीसाठी उपयोग होणारी नैसर्गिक सेंद्रिय द्रव्य म्हणजे इसेन्शियल्स ऑइल्स असतात. त्याचे सेवन केल्याने मन शांत राहतं, झोप सुधारते आणि तणावाचा स्तर जो आहे तो कमी होतो. उन्हाळ्यात मानसिक थकवा जाणवतो, अशावेळी बडीशेप सरबत हे उत्तम ऊर्जा देणारं आणि शांतता देणारं पेय ठरतं. तर हे होते फायदे. व आता बघणार आहोत आपण बडीशेप सरबत बनवण्याची आयुर्वेदिक नैसर्गिक अशी पारंपरिक रेसिपी. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे: बडीशेप 2 टेबलस्पून, पाणी 2 कप, साखर किंवा गूळ तुम्ही चवीनुसार वापरू शकता किंवा साखरेऐवजी तुम्ही मधही वापरू शकता, लिंबाचा रस 1 टेबलस्पून, काळं मीठ चिमूटभर आणि थोडंसं पुदिना. तर पहिली स्टेप म्हणजे बडीशेप भिजवायची आहे. 2 टेबलस्पून बडीशेप एका वाटीत घ्यायची आहे. त्यात 1
कप पाणी घालून 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजवलं तरी चालेल. म्हणजेच आदल्या दिवशी तुम्हाला बडीशेप भिजत टाकायची आहे. दुसऱ्या दिवशी ती बडीशेप जी आहे ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटतानाच त्यात थोडी साखर किंवा गूळ तुम्ही घालू शकता. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते तुम्ही एका सुती गाळणीने किंवा सुती कापडाने गाळून घ्यायचं आहे. म्हणजेच बारीक तुकडे वेगळे होतील आणि रस एकदम स्वच्छ होईल. नंतर गाळलेला जो अर्क आहे तो एका भांड्यात घ्यायचा आहे. त्यात थोडं चिमूटभर काळं मीठ टाकायचं आहे, लिंबाचा रस टाकायचा आहे आणि उरलेलं जे थंड पाणी ते टाकायचं आहे. ते ढवळून घ्यायचं आहे. जर वाटलंच तर बर्फाचे तुकडे सुद्धा तुम्ही टाकू शकतात व वरतून पुदिन्याची पानं घालू शकतात. तर हे झाली रेसिपी बडीशेप सरबत बनवण्याची. तर हे नक्की बनवून बघा व पिऊन बघा व कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आता मी थोड्या काही टिप्स देणार आहे सरबताविषयी. तर हे जे सरबत आहे ते फ्रीजमध्ये 1-2 दिवस टिकू शकतात. म्हणजेच 1 ते 2 दिवसाच्या वर तुम्हाला हे सरबत फ्रीजमध्ये किंवा ठेवायचं नाहीये किंवा 1-2 दिवसापेक्षा जास्त झालेले सरबत प्यायचे नाहीये. जेवणानंतर हे सरबत घेतल्यास पचनात अधिक मदत होते. रोज थोडं घेतलं तरी थंडावा व फायदा जाणवतो. त्यामुळे रोज थोडं थोडं तुम्ही घेतलं तरी चालणार आहे. तर अशी होते आपली थंडगार, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी बडीशेप सरबताचे फायदे व रेसिपी. उन्हाळ्यात शरीराला गारवा देण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि लूपासून बचाव करण्यासाठी हे सरबत नक्की करून पहा. तुम्हाला रेसिपी किंवा फायदे आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नैसर्गिक घरगुती उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या आणि उपयुक्त व्हिडिओसह. तोपर्यंत थंड रहा, निरोगी रहा. धन्यवाद.